राज्यात नगर परिषदांच्या निवडणुकांचे ढोल वाजायला लागले, उमेदवाराचे तंबू उभे राहायला लागलेत. मतदारांच्या हातात ओळखपत्र यायला लागली. प्रचार जोरात रंगला. मतदानाचा आदलाच दिवस आणि तिथेच अगदी शेवटच्या क्षणी न्यायालयाच्या एका आदेशाने सगळ्याच गणितावर पाणी फिरलं. काही नगर परिषदांच्या निवडणुका अचानक स्थगित झाल्या. कारण एकच, 50% जास्त आरक्षण. पण इथेच मोठा प्रश्न सुरू होतो, हे 50% आरक्षण ओलांडणं म्हणजे नेमकं चुकलं तरी काय? कायदा काय सांगतो? निवडणुका थांबण्यापर्यंत प्रकरण कसं पोहोचतं? आणि या निर्णयाचे पुढे राजकीय परिणाम किती मोठे उमटू शकतात? हे सगळं आज आपण या विश्लेषणात नीट साध्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार, मी वैभव आणि तुम्ही पाहत आहात आवाज महाराष्ट्राचा. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास परवानगी देताना सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाची अट घातली होती. आरक्षण 50%पेक्षा जास्त नसावे. हीच अट आता राज्याची सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे. कारण नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अशा अनेक संस्थांमध्ये प्रत्यक्षात आरक्षणाची मर्यादा 50%च्या पुढे गेल्याचं उघड झालं. याचं कारण म्हणजे काही ठिकाणी निवडणुका आयोजित करूनही न्यायालयाने त्यांचे निकाल रोखले आहेत. 2 डिसेंबरला झालेल्या मतदानाचे निकाल थेट 21 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशावर अवलंबून असतील. हा निर्णय संपूर्ण प्रक्रियेला मोठ्या अनिश्चिततेत ढकलणारा ठरला. आता परिस्थिती अशी आहे की राज्यात सुरू असलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये जवळपास 40 ठिकाणी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं आहे की या मर्यादेपेक्षा जास्त आरक्षित जागांवर निवडून येणाऱ्या सदस्यांचे भवितव्य कोर्टाच्या अंतिम निवाड्यावर ठरेल. ग्रामीण भागातील परिस्थिती अजून गुंतागुंतीची आहे. महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा अद्याप झालेली नसली तरी या संस्थांमध्ये देखील अनेक ठिकाणी 50%पेक्षा जास्त आरक्षण लागू झालेलं आहे. नागपूर आणि चंद्रपूर या 2 महानगरपालिकांमध्येही ही मर्यादा ओलांडली गेली असून यामध्ये सुधारणा करणं अपरिहार्य झालं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोग कठीण परिस्थितीत आहे. कारण 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा करायची असेल तर आरक्षणाच्या अडचणी आधी सोडवाव्या लागतील. आयोगाला राज्य शासनाशी सल्लामसलत करून आरक्षण